या हवामान बदलामुळे बरेच लोक जे आहेत ते आजारी पडत आहेत. ताप, सर्दी, खोकला हे खूप आता ओपीडीजमध्ये दिसतंय. आणि आज माझ्याकडे एक पेशंट आल्या होत्या. त्यांना म्हणजे आल्यानंतर चालताही येत नव्हतं, बसूही शकत नव्हत्या आणि खूप ताप होता त्यांना. चक्कर पण येत होते आणि डोकं प्रचंड दुखत होतं आणि आल्यानंतर त्यांना 101 फॅरेनहाइट एवढा ताप होता आणि एका डोस नंतरच त्यांना त्याच्यामध्ये लगेचच रिलीफ आलेला. 97 फॅरेनहाइट त्यांचं बॉडी टेम्परेचर लगेच झालेलं फक्त एका सिंगल डोस नंतर. अरे ताकत वगैरह के लिए कुछ करवा दे। 101.9 फॅरेन 97.9 फॅरेनहाइट. मेरे को यहाँ बुखार आ गया रहा, टेंशन की रही, सर दुखा, चक्कर आने लगे। अब तो यहाँ सही लग रहा है। अच्छा लग रहा है अभी? सिर दर्द है अभी? नहीं दर्द, बुखार उतर गया? गर्मी लग रही है अब। अच्छा, मस्त. तर मला हे आज सांगायचंय की होमिओपॅथीमध्ये वेळ लागत नाही. जर का तुम्ही ॲक्यूटमध्ये डॉक्टरकडे जात आहात तुमच्या ॲक्यूट कंप्लेंटसाठी, तापासाठी, सर्दीसाठी, खोकल्यासाठी, तर तुम्हाला तेवढ्याच फास्ट खूप विदिन सेकंड्स रिझल्ट जे आहेत ते मिळतात. एका डोस नंतर फक्त 5 मिनिटामध्ये मी लगेच त्यांचं पुन्हा थर्मोमीटरनी चेक केलं, किती टेम्परेचर आहे आणि रिझल्ट्स तुमच्या समोर आहेत. मी व्हिडिओ शेअर करते.